हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहे स्कोप ऑफ नर्सिंग किंवा करिअर इन नर्सिंग. तर करिअर इन नर्सिंगमध्ये आपण काय बघणार आहे? आफ्टर युअर कम्प्लिशन ऑफ PBBSc नर्सिंग ऑर BSc नर्सिंग तुमच्याकडे करिअर ऑप्शन्स म्हणून काय असतील? तर सगळ्यात पहिल्यांदा इथं बेसिक एज्युकेशनमध्ये बघूया आपण. जर एखाद्याचं GNM झालं असेल तर GNM जर झाला असेल 3 वर्षाचा डिप्लोमा, त्याच्यानंतर तुम्ही PBBSc करून घ्यायचं आहे. कारण हायर एज्युकेशन ऑलवेज सिक्युअर अ गुड करिअर. तर आफ्टर युअर PBBSc और BSc नर्सिंग तुमच्याकडं मेनली 2 करिअर ऑप्शन्स असतील. तर पहिल्यांदा आहे टीचिंग आणि दुसरं आहे क्लिनिकल. तर टीचिंग आणि क्लिनिकलमध्ये हे कसं तुम्ही निवडायचं, तर तुम्हाला आफ्टर इन सेकंड और थर्ड इयर ते तुमचा डिप्लोमा असेल, PB असेल, BSc नर्सिंग असेल, तुम्हाला सेकंड किंवा थर्ड इयरमध्येच तुमचा इंटरेस्ट कुठं डेव्हलप झाला आहे तुम्हाला कळेल. किंवा तुम्हाला टीचिंगमध्ये जायचं असेल किंवा क्लिनिकलमध्ये जायचं असेल हे तुम्हाला कळून जाईल. तर एखाद्याला जर टीचिंगमध्ये जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? जर PBBSc झालं किंवा BSc नर्सिंग झालं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याला करिअर ऑप्शन बघावं लागेल. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय केलं जातं? PBBSc किंवा BSc नर्सिंग झाल्यानंतर कोणत्याही GNM कॉलेजला तुम्ही टीचिंगसाठी एलिजिबल होता. तर हे GNMचं जे कॉलेज आहे प्रायव्हेट, ते तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर तुमच्याकडं अजून ऑप्शन्स काय असतील? तर हे प्रायव्हेट टीचिंगमध्ये तुम्ही कॉलेजला शिकवत तुम्हाला MSc नर्सिंगसाठी ॲडमिशन टाकायचं आहे. तर MSc नर्सिंगसाठी का? कारण तुम्ही जर एकदा टीचिंगमध्ये पडलाय तर तुम्हाला बेसिक एज्युकेशन जर तुम्ही इथंच थांबतो म्हणलं तर इथं काही उपयोग नाही आहे. तुम्हाला हायर क्वालिफिकेशन घेत जावं लागणार आहे. मगच तुमची काय असेल ते सॅलरी किंवा बाकीचे जे इन्क्रिमेंट्स असतील, पोस्ट असेल ते भेटणार आहेत. तुम्ही आज ट्युटर असाल, उद्या असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, मग व्हाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल अशा पोस्ट मिळत जातील. त्यामुळे तुम्हाला हायर क्वालिफिकेशन घेणं गरजेचं आहे. तर तुमच्या BSc किंवा PBBSc नंतर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला MSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हा फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, इथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. मग इदर इन टीचिंग ऑर इदर इन क्लिनिकल. तर MSc नर्सिंगला तुम्ही ॲडमिशन घेतलं तर याच्यापेक्षा तुम्हाला जर 1 वर्ष थांबायचं नसेल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्समध्ये विदाउट एनी एक्सपिरियन्स तुमचा 4th इयर्स किंवा 3rd इयरचा पेपर संपला आणि तुम्ही फायनल इयरला जर एक्झाम दिली एम्सची, MSc नर्सिंगसाठी एंट्रन्स एक्झाम असते एम्सची, तर ही जर एम्सची तुम्ही एंट्रन्स एक्झाम क्रॅक केली तर तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन भेटतं MSc नर्सिंगला. तुमच्या रँकनुसार तुम्हाला स्पेशालिटीज मिळाल्या जातात, तुम्हाला प्रेफरन्स दिले जातात, तुम्हाला 4 प्रेफरन्स दिले जातात. तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये करायचं, कोणत्या स्पेशालिटीमध्ये करायचं, इधर मग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असेल, पेडॅट्रिक्स असेल, OBGY असेल. आणि एम्समध्ये काय आहे, आता समजा CHN आहे, त्याच्यानंतर पेडॅट्रिक आहे, OBGY आहे, MSN आहे आणि सायकॅट्रिक आहे. तर एवढ्या मेन ब्रांचेस किंवा मेन स्पेशालिटीज आहेत MSc नर्सिंगच्या. अजून बाकी भरपूर आहेत. क्रिटिकल केअर नर्सिंग आहे, कार्डिओव्हास्क्युलर थोरॅसिक नर्सिंग आहे, अशा वेगवेगळ्या आहेत. पण या ज्या मेन ब्रांचेस आहेत त्या मेन स्पेशालिटीज आहेत. तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा इतर जास्तीत जास्त कॉलेजमध्ये काय केलं जातं, एखाद्या मेल स्टुडंटला जर PEDSला किंवा OBGYला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते थोडं अवघड होऊन जातं. कारण इथं कॉलेजमध्ये जास्त प्रिफर PEDS किंवा OBGYला फिमेलला केलं जातं. मग तसं एम्समध्ये नाही आहे. जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम त्यांची क्रॅक केली तर तुम्हाला तुमच्या रँकनुसार जर स्पेशालिटी भेटली तर तुम्ही पेडॅट्रिकमध्ये पण MSc करू शकताय ॲज अ मेल, किंवा OBGYमध्ये पण तुम्ही MSc नर्सिंग कंप्लीट करू शकताय. तर हे झालं MSc. मग आफ्टर युअर MSc तुम्ही करायचे आहे PhD. PBBSc झालं 2 वर्षाचं, त्याच्यानंतर 1 वर्ष एक्सपिरियन्स. मग ते जर तुम्हाला एम्समध्ये करायचं असेल तर तो कट करून टाका. त्याच्यानंतर MSc नर्सिंगचे 2 इयर्स.
त्याच्यानंतर मग PhDला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लागेल. 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. मग हे महाराष्ट्रामध्ये MAHSमध्ये लागतो. जर तुम्हाला 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही PhDला ॲडमिशन घेऊ शकता. मग PhDचे ॲडमिशन्स कसे होतात, तर इथे प्रत्येक युनिव्हर्सिटीला त्यांच्या एंट्रन्स एक्झाम असतात. इनफॅक्ट इथं MAHS पण त्यांची एंट्रन्स घेते PhDसाठी. तुमचं BSc नर्सिंग झालं, त्याच्यानंतर MSc नर्सिंग झालं, त्याच्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मग तुम्ही PhDच्या एंट्रन्स एक्झामला अप्लाय करायचं MAHSला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला सेम एम्समध्ये घ्यायचं असेल, एम्सची PhDची एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते. तर मेजॉरिटी कॉलेजेसमध्ये PhDला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागते. तर आफ्टर युअर PhD मिनिमम 3 टू मॅक्झिमम 6 इयर्सची असते. आता PhD हे झालं लास्ट क्वालिफिकेशन इन नर्सिंग. तर PhD हे टोटल वर्ष किती गेली तुमची? जर तुम्ही GNM स्टुडंट असाल, GNMचे 3 वर्ष, त्यानंतर PBचे 2 वर्ष, त्यानंतर इथं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पकडा, इथं 1 वर्ष, त्याच्यानंतर MSc नर्सिंगचे 2 वर्ष, त्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर PhDचे 3 ते 6. 3 ते 6 म्हणण्यापेक्षा आपण 4 वर्ष पकडा. तर 3 ते 6 हे कसं पकडलं जातं, जर तुम्ही रेग्युलर कॉलेज करणार असाल तर तुम्हाला 3 वर्षासाठी तुम्ही 3 वर्षात कंप्लीट करू शकता PhD. आणि जर तुम्हाला तुमची जर फायनान्शियल कंडिशन जर बरोबर नसेल किंवा तुम्हाला टीचिंग करून जर PhD करायची असेल तर तुम्ही डिस्टंट लर्निंग करू शकता. म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवताय त्या कॉलेजमध्ये तुम्ही जॉब करत असून तुम्ही PhD करू शकता. तिथं बसून तुम्ही थिसिस रिसर्च वगैरे सबमिट करणं किंवा कॉलेजला हे करू शकताय. तर हे जे PhD आहे ते आपण 4 वर्षाचं पकडूया. तर तुम्हाला जर टीचिंगमध्ये करिअर करायचं असेल तर तुमचे मॅक्झिमम 6, 8, 12, 15 वर्ष तुमचे क्वालिफिकेशन गेन करण्यासाठी जाणार आहेत. एवढी मनाची तयारी असेल तरच तुम्ही टीचिंगला जावं. तर 15 इयर्स जर तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशनला दिले, तुम्ही तुमचा रेझ्युमे अपडेट केला, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक सॅटिस्फाईंग जॉब मिळण्याची चान्सेस आहेत. मग सॅटिस्फाईंग जॉब म्हणजे काय, तुम्ही जर समजा MSc नर्सिंगवरती थांबला, तुम्हाला एक मंथली 30,000 40,000 जर पेमेंट चालू झालं, तुम्ही म्हणला की बास एवढंच मला एवढंच हवं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नको आहे, तर तुम्ही इथं थांबू शकताय. पण रिटायरमेंट होसपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त 55 किंवा 60च्या वरती जाऊ शकणार नाही आणि पोस्ट पण नाही. तुम्हाला प्रिन्सिपलची पोस्ट भेटेल, पण ते कुठं एकदम एक छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये, छोटी मोठी संस्था असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, एकच प्रायव्हेट कॉलेज असेल, अशा ठिकाणी तुम्हाला MSc नर्सिंगवरती प्रिन्सिपलची जॉब भेटून जाईल. पण तुम्ही जेव्हा PhD गेन करताय, तुमच्याकडं जेव्हा PhDची डिग्री असते, जेव्हा तुम्ही डॉक्टर तुम्हाला तुमच्या नावापुढं लावलं जाते, त्यावेळी तुम्हाला कोणत्याही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल किंवा चेअरमन म्हणून पण घेऊ शकतात. हे झालं टोटल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रायव्हेट सेक्टर. त्याच्यानंतर आफ्टर टीचिंग तुम्हाला जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर टीचिंग करायचं असेल, गव्हर्नमेंट सेक्टर म्हणजे काय, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये टीचिंग करायचं असेल तर यामध्ये तर इथं हार्डली 10 कॉलेजेस असतील गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस इन महाराष्ट्र. BScचे आता 4च आहेत टोटल. आता एक नवीन असेल, टोटल पकडा 5 कॉलेजेस असतील, प्लस JNMचे एक 27-28 कॉलेजेस असतील. तर या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अ टीचिंग प्रोफेशनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला यांची रिक्रुटमेंट यायची वाट बघावी लागेल. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ट्युटर जे असतात ते रिक्रुटमेंट प्रोसेसमधून घेतले जातात. तर रिक्रुटमेंट घेताना सुद्धा यामध्ये काय केलं जातं, तर इथं इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मागितला जातो. तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲज अ टीचिंग जायचं असेल तर तुम्हाला इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मागितला जातो. तर इथं क्लिनिकल ट्युटर जे आहे, ही सगळ्यात लो किंवा सगळ्यात खालची जी पोस्ट असेल
पोस्ट बिगिनर पोस्ट असेल आफ्टर युअर कम्प्लिशन ऑफ PB BSc किंवा BSc नर्सिंग, तर तुम्हाला इथं क्लिनिकल ट्युटरसाठी पण 3 वर्ष एक्सपिरियन्स मागितला जातो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अ क्लिनिकल ट्युटर जर अपॉइंट व्हायचं असेल. तर इथं रिक्रुटमेंटच्या प्रोसेसने घेतलं जातं आणि ही रिक्रुटमेंट गेली 7 वर्ष अजूनपर्यंत निघलेली नाही. तर तुम्हाला हेच करायचं आहे की तुम्हाला जर टीचिंगच करायचं असेल, तुमचा इंटरेस्ट असेल टीचिंगमध्ये, टीचिंगच करायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रायव्हेट सेक्टर घ्यायचं आहे. तुम्हाला जे कन्व्हिनियन्स असेल, तुमचं जे ऑर्गनायझेशन असेल, तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनमध्ये राहून तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला हायर क्वालिफिकेशन घ्यायचं आहे. मग MSc नर्सिंग असेल, PhD असेल, MPhil असेल, हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये रिक्रुटमेंट यायची वाट बघायची आहे. आणि जेव्हा रिक्रुटमेंट येईल तेव्हा फॉर्म भरून मग तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाऊ शकताय. तर हे झालं प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर ॲज अ टीचिंग. तर अजून MSc नर्सिंगमध्ये तुम्हाला कोणती स्पेशालिटी घ्यायची असेल तर त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया, कारण ते लॉंग प्रोसेस होईल पूर्ण स्पेशालिटी, कारण स्पेशालिटी जास्त असल्यामुळं वाईट आहेत आणि या प्रत्येक स्पेशालिटीचा एक वेगळा स्कोप असतो किंवा वेगळं प्रेफरन्स असतो. तुम्हाला स्पेशालिटी कशी निवडायच्या हे तुमच्या इंटरेस्टवर पण डिपेंड आहे आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला कोणती स्पेशालिटी घ्यायची आहे हे तुम्हाला त्यावेळी आपण नवीन सेपरेट व्हिडिओ काढून बघूया. तर हे झालं प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जर टीचिंग करायचं असेल आफ्टर युअर कम्प्लिशन ऑफ BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग. तर याच्यानंतर आपण बघूया तुम्हाला PB BSc किंवा BSc नर्सिंग केल्यानंतर क्लिनिकलमध्ये काय ऑप्शन्स असतील किंवा क्लिनिकलमध्ये काय तुमचं करिअर असेल. तर इथं सगळ्यात पहिलं जे मोस्ट कॉमन करिअर इन क्लिनिकलमध्ये बघितलं जातं तर याला प्रायव्हेट हॉस्पिटल. आता हे रेड पेननं का लिहिलेलं आहे, रेड मार्करनं मी का लिहिलेलं आहे, तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोस्टली म्हणा 99% जे नर्सिंग स्टुडंट्स आहेत, मग ते GNM केलं असेल, PB BSc केलं असेल किंवा BSc नर्सिंग केलं असेल, 99% स्टुडंट हे प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जातात. तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का जातात आणि हे रेडनं का लिहिलेलं आहे, तर माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉब करायला जाऊ नये. का? कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आफ्टर युअर डिग्री कम्प्लिशन तुम्हाला जर मोठे ऑर्गनायझेशन असेल, समजा मोठं हॉस्पिटल असेल, एक तुम्ही ऐकलं असेल नामवंत असेल, मग त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला स्टार्टिंग 26-30 तर एवढं 30K पर्यंत तुमचं पेमेंट जाऊ शकतो. मग ॲज अ डिग्री होल्डर तुम्हाला हे पेमेंट तुमच्या क्वालिफिकेशनच्या मानानं ठीक वाटतंय. तुम्ही जेव्हा फ्रेशली जॉईन करताय तेव्हा तुम्हाला जर 20, 25, 30 हजार जर भेटत असतील तर त्यावेळी तुम्हाला ते बरंच वाटणार आहे. पण ह्याच्यानंतर हे लाँग टर्ममध्ये जर पकडायला गेलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, लाँग टर्म प्रोसेसमध्ये तुमचं जास्तीत जास्त तुम्ही समजा एका हॉस्पिटलमध्ये एक मोठं ऑर्गनायझेशन आहे, 600 बेड, 1000 बेड, 1500 बेडचं हॉस्पिटल आहे आणि अशा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर 10 इयर्स जर तुम्ही सर्व्हिस केली, तर तुमचं इथे इन्क्रिमेंट किती होणार आहे, जास्तीत जास्त तुमचं 30चं 50,000 होऊ शकतं, याच्यापेक्षा जास्त होत नाही. मग ॲट द एज ऑफ रिटायरमेंट तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पेमेंट भेटणार नाही आणि जास्तच मोठं असेल एकदम टाटा मेमोरियल हॉस्पिटल किंवा कॅन्सर हॉस्पिटल असेल, ज्युपिटर हॉस्पिटल असेल, मग तुमची पोस्ट वाढून जास्तीत जास्त मेटर्नपर्यंत जाते आणि इथं 60,000 आणि ते पण क्वचितच बघायला भेटते. एकदम रेअर केसेसमध्ये तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अशी 60K किंवा 50Kची अमाऊंट बघायला मिळेल. त्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोस्ट ऑफ तुम्ही बिगिनर म्हणून जाऊ शकताय. जेव्हा तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे असतोय, जेव्हा तुम्ही डिग्री कंप्लीट करून जाताय हॉस्पिटल सेटिंगमध्ये, तुम्हाला जेव्हा शिकायचं असेल, तुमचं इंडक्शन पिरियड असेल, त्यावेळी तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलकडं बघू शकताय. पण ॲज अ करिअर म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलकडं बघणं मला वैयक्तिक चुकीचं वाटते. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुमचं सॅलरी इन्क्रिमेंट म्हणा, तुमचं परत पोस्ट म्हणा, हे लवकर वाढत नाही आणि तुम्ही रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला क्लिनिकल किंवा हॉस्पिटल सेटिंगला तुम्हाला काम करावं लागेल. हॉस्पिटल सेटिंगमध्ये तुमच्या शिफ्ट्स पडत असतील, मॉर्निंग, इव्हनिंग, नाईट, हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर क्लिनिकल सेटिंगमध्ये अजून तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण बघायला भेटेल. आता क्लिनिकल तुम्हाला जर हॉस्पिटल सेटिंगच आवडत असेल, जर तुम्हाला टीचिंगमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट नाही, तुम्हाला हॉस्पिटल साईड किंवा बेड साईड जर जॉब करायचा असेल, तर स्टेट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण भरपूर
आपल्याकडं करिअर ऑप्शन बघायला भेटतील. तर यात सगळ्यात पहिल्यांदा जो आहे फर्स्ट, आता हे हिरार्कीनुसार आपण घेऊया. तिथं स्टेट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सगळ्यात पहिली जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे DMER. मग DMER म्हणजेच काय? डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. तर हे काय असतं, DMERच्या अंडर जेवढे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, जेवढे डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जेवढे हॉस्पिटल तुम्हाला बघायला भेटतील. मग आता समजा तुम्ही सांगलीचे असाल तर सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिल, त्यानंतर सोलापूर सिव्हिल, पुणे ससून हॉस्पिटल. तर हे जे असतात हे सगळे DMERच्या अंडर येतात. मग DMER मध्ये म्हणजे मोस्टली सिव्हिल हॉस्पिटल्स. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जर ॲज अ स्टाफ नर्स जर जॉब करायचा असेल तर इथं परत रिक्रुटमेंटची प्रोसेस सेम, आणि तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट जर तुम्ही DMER मध्ये जॉईन केलं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट 60,000 आहे. तुम्हाला जर बेड साईडला जर जॉब करायचा असेल, इथं बघून घ्या, प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्ही जॉईन केला तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट 20 असेल, 25 असेल, 30 असेल, ह्याच्यापेक्षाही कमी भेटतं. ह्याच्यापेक्षा पण कमीची अमाऊंट असते. मी जास्तच पकडलेलं आहे 25-30. तर पण तुम्हाला जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला DMER मध्ये स्टार्टिंग पेमेंट 60,000 इन हँड भेटतं. हे इन हँड आहे. ग्रॉस सॅलरी याच्यापेक्षा जास्त असते. ग्रॉस सॅलरी तुम्हाला मॅक्झिमम 70 ते 72 हजार भेटते ग्रॉस. तुमच्या हातात 60,000 एवढं अमाऊंट भेटते. त्यानंतर DMERच्या नंतर येतं DHS. DHS मध्ये काय असतं, DHS मध्ये पण तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स अपॉइंट होता, पण DHS मध्ये काय केलं जातं, जेवढे RH आहेत, जेवढे रुरल हॉस्पिटल आहेत, मग रुरल हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्सची पोस्ट भेटते आपल्याला. इथं पण सॅलरी सेमच आहे, फक्त DMER पेक्षा 2-3 हजारचा फरक आहे. तुमचा HRA वगैरे, हाऊस रेंटल अलाउन्स वगैरे कमी भेटतो सिटीनुसार. मग DHS नंतर त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ऑप्शन आपला NRHM. आता NRHM मध्ये काय केलं जातं, हे NRHM म्हणजे काय, नॅशनल रुरल हेल्थ प्रोग्राम. रुरल हेल्थ प्रोग्राम मध्ये तुम्हाला CHO ची जॉब भेटू शकते. CHO म्हणजे काय, तर तुम्ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून अपॉइंट करू शकताय. मग यामध्ये तुम्हाला एक मोस्ट यात बेनिफिट काय असतो, तर तुम्हाला डॉक्टरचं प्रिफिक्स लावायला भेटतं. मग CHO मध्ये तुम्हाला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, तुम्हाला एकदम रुरल एरियामध्ये पोस्टिंग दिली जाते. तुमचे सब सेंटर असतील, RH असतील, तर येतं मग यामध्ये तुमची CHO ची पोस्टिंग दिली जाते. तर CHO च्या पोस्टिंगमध्ये तुम्ही फ्रेशर बिगिनर लेवल सॅलरी तुमची असेल 45,000. राऊंड फिगर 45,000 तुम्हाला सॅलरी भेटेल. पण यामध्ये पण कसं आहे, तुमची सॅलरी थोडी लेट होण्याचे चान्सेस असतात, कारण हे दोन्ही याचे जे सॅलरी करण्याचे जे ट्रेजेस असतात, ट्रेजरी असतात, हे वेगवेगळे. हे 2 ऑर्गनायझेशन किंवा 2 ट्रेजरीमधून तुम्हाला पेमेंट दिलं जातं. त्यामुळे इथं पेमेंट पुढं मागं होण्याचे चान्सेस असतात. पण ॲज कम्पेअर्ड टू द DMER DHS, CHO मध्ये सॅलरीचे थोडे इश्यू असतात. प्लस तुम्हाला ग्राउंड फील्डचं वर्क आहे, तुम्हाला सगळं व्हिजिट वगैरे करावं लागेल, तुम्हाला सर्वे करायला लागेल. पण DHS आणि DMER मध्ये काय बेनिफिट आहे, DHS आणि DMER मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या हॉस्पिटलचं आणि फक्त बेडसाईड तुम्हाला केअर द्यायला लागेल. सो आफ्टर स्टेट गव्हर्नमेंट सेक्टर यामध्ये DMER झाले, DHS झाले, NRHM झालं. तर याच्यानंतर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय करू शकता, तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला हा जो आहे तो आपला इंडियातला सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे नर्सिंग करिअरसाठी. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला काय केलं जातं, इथं वेगवेगळ्या संस्था असतात. आता स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर पकडला तर तुम्हाला स्टाफ नर्सची पोस्ट भेटते. मग तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय भेटतं तुम्हाला, नर्सिंग ऑफिसर किंवा सुपरिटेंडेंट, नर्सिंग ऑफिसर किंवा सुपरिटेंडेंटची पोस्ट भेटते. तर यामध्ये सेंट्रल सेक्टरमध्ये तुम्हाला भरपूर ऑर्गनायझेशन बघायला भेटतात. त्यातली मोस्ट प्रिशियस अँड मोस्ट रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशन म्हणून एम्सकडे बघितलं जातं. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, यामध्ये तुम्ही ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून जाऊ शकताय. आता एम्सचे भरपूर ऑर्गनायझेशन, भरपूर ब्रांचेस आहेत, 10 ब्रांचेस आहेत असं समजा. मग न्यू दिल्लीला यांची मेन ब्रांच आहे, तर ऋषिकेश असेल, भुवनेश्वर असेल. तर एम्समध्ये तुम्हाला
ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून तुम्हाला भेटू शकतं. त्याच्यानंतर भेटतं SGPGI. SGPGI हे पण एम्स सारखंच इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये यांच्या पण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲज अ नर्सिंग ऑफिसर तुम्हाला भेटू शकतं. त्याच्यानंतर आहे RRB. RRB म्हणजे काय? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. आता SGPGI आणि एम्समध्ये तुम्हाला ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून पोस्ट भेटते. सेम याच लेवलमध्ये तुम्हाला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा रेल्वे याच्यामध्ये तुम्हाला नर्सिंग सुपरिटेंडंटची पोस्ट भेटते. त्याच्यानंतर PGI चंडीगड. PGI चंडीगड. तर या हिरार्कीनुसार तुम्ही जर पकडायला गेलं तर या मोस्ट प्रिशियस ऑर्गनायझेशन्स आहेत. तर यामध्ये नर्सिंग ऑफिसर किंवा नर्सिंग सुपरिटेंडंट तुम्हाला सॅलरी, त्याची सॅलरी किती भेटते तुम्हाला? इन हँड 82 to 86K, म्हणजे 86,000 तुम्हाला इन हँड सॅलरी भेटू शकते तुम्ही जर ॲज अ नर्सिंग ऑफिसर किंवा नर्सिंग सुपरिटेंडंट जर जॉईन केला. तर आता तुम्ही इथं फरक बघू शकताय. आता सेंट्रल गव्हर्नमेंट झालं, त्याच्यानंतर आपण बघायचं आहे ॲब्रॉड. तर ॲब्रॉड जर तुम्ही सेक्टर बघितला, थोडं इकडे घेतो, तिकडे जागा नाही. तर ॲब्रॉडच्या जर सेक्टरमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, ॲब्रॉड म्हणजे काय? आउट ऑफ कंट्री किंवा फॉरेन कंट्रीमध्ये जॉब करणं ॲज अ क्लिनिकल किंवा बेड साईड तुम्हाला जर क्लिनिकल करायचं असेल तर तुम्ही ॲब्रॉडकडे बघू शकता. तर ॲब्रॉड म्हणजेच काय? तुम्हाला फॉरेन कंट्री असेल म्हणजे UK असेल, USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्याच्यानंतर न्यूझीलंड असेल, परत जर्मनी असेल. तर आता ॲब्रॉडला जाण्यासाठी हे टोटल 5 देश आहेत. आता तुम्ही जर सौदीचे बघितलं, तुम्ही भरपूर जणांकडे ऐकलं असेल की सौदीला आहे, अरबला आहे, कुवेतला आहे. तर याच्यापेक्षा ह्या कंट्री जास्त कन्व्हिनियंट आहेत असं मला वाटते. तर ॲब्रॉडमध्ये तुम्ही याच्यासाठी तुम्हाला आयलेट्सची एक्झाम द्यावी लागेल. एकतर आयलेट्स द्यावं लागेल किंवा OET द्यावं लागेल. तर ॲब्रॉडला जाण्यासाठी तुम्हाला आफ्टर युअर PBBS अँड BSc नर्सिंग तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आता हा इथं नाही लागत. तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ॲब्रॉड जाण्यासाठी कोणी मागत नाही. फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. तुम्हाला हॉस्पिटल साईडच्या सगळे इक्विपमेंट, तुमच्या सगळ्या सगळ्या प्रोसिजर तुम्हाला असेप्टिक टेक्निकमध्ये कशा करायच्या हे तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी 1 इयरमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आयलेट्स किंवा OET घ्यायचा आहे. OET किंवा आयलेट्स हे जे आहेत हे एंट्रन्स एक्झाम आहे. हे प्रॉपर म्हणजे तुम्हाला थोडक्यात इंग्लिश टेस्ट पास करावी लागेल. इंग्लिश टेस्ट पास करावी लागेल म्हणजे काय? तुम्हाला जर फॉरेन कंट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला फॉरेन लँग्वेज आली पाहिजे. मग आता UK, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे मेनली इंग्लिश बोलतात. तर तुम्हाला इकडची लँग्वेज कळली पाहिजे. तुम्ही जर इंडियामध्ये जॉब करणार असाल तर तुम्हाला तुमच्या नेटिव्ह लँग्वेज असेल, महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश आणि हिंदी एवढ्या तुम्हाला लँग्वेज आल्या पाहिजेत. मगच तुम्ही तुमच्या पेशंटला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा एक बेस्ट केअर देऊ शकता. तसंच आयलेट्स आणि OETमध्ये तुम्हाला फक्त इंग्लिशची टेस्ट द्यायला सांगितली जाते. म्हणजे तुम्ही तुमच्या पेशंटला जेव्हा केअर प्रोव्हाइड करताय, जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत IPR मेंटेन करताय, ते फ्लुएंट असलं पाहिजे. तर आयलेट्स आणि OET मग यामध्ये बँड असतात. बँड 4, बँड 5 यामध्ये पेपर असतात. आयलेट्स आणि OET क्लिअर करावे लागेल. त्यानंतर जर तुम्हाला जर्मनीमध्ये जायचं असेल, आता जर्मनीसाठी वेगळी सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहे. जर्मनीमध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेज आली पाहिजे. जर्मनीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जर्मन लँग्वेज आली पाहिजे आणि ही जर्मन लँग्वेज पहिल्यांदा तुम्हाला शिकावी लागेल आणि मग तुम्हाला जर्मन लँग्वेजचा पेपर द्यावा लागेल. मग यामध्ये सेट A आणि सेट B असतो. मग सेट A आणि B हे तुम्ही जेव्हा क्लिअर कराल मग तुम्हाला जर्मनीमध्ये जायचे चान्सेस तुमचे वाढतील. आणि यामध्ये तुम्हाला पॅकेज जर बघायला गेलं, यामध्ये जर तुम्हाला सॅलरी बघायला गेलं तर इथं 2 लाख टू 3 लाख तुमचं पॅकेज असू शकतं. आता मी कुवेत, सौदी किंवा जे अरब कंट्रीज आहेत हे इथं का नाही पकडल्या, तर इथं तुम्हाला पॅकेज 1.5 to 2
मॅक्झिमम 2.5 लाख एवढं बघितलं जातं. पण सौदीमध्ये काय केलं जातं, तिथल्या तुम्हाला जर तिथली लाईफस्टाईल जर तुम्हाला मॅच करायची असेल, अडॉप्ट करायची असेल, तर एवढा सॅलरी तुमचा यातला हाफ सॅलरी तुम्हाला त्यांची लाईफस्टाईल मॅच करायलाच जाईल. किंवा तुमचं फूड, ग्रॉसरी एक्सपेन्सिव्ह असल्यामुळं तुमचं राहणं, तुमचा स्टे, फूड, सगळं अकोमोडेशन हे सगळं मॅच करण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा हाफ अँड सॅलरी तुमची इथंच संपून जाईल. पण या बाकीच्या कंट्रीजमध्ये काय असतं, इथं तुम्ही जर आयलेट्स किंवा OET देऊन तुम्ही जर या कंट्रीजमध्ये गेला, तर यामध्ये तुम्हाला त्यांची स्वतःची एजन्सी असतात आणि त्या एजन्सी तुम्हाला तुमचं फूड आणि अकोमोडेशन देण्याचे चान्सेस जास्त आहेत. या कंट्रीमध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू पास करून जाताय, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या एजन्सीज अप्रोच करतात. मग वेगवेगळ्या एजन्सी अप्रोच केल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायचा आहे किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला कोणत्या एजन्सीचं पॅकेज किंवा फूड अकोमोडेशन तुम्हाला बरं पडेल. मग हा ॲब्रॉडचा जो आहे, हा सेपरेट एक व्हिडिओ तयार करावा लागेल. कारण इथं ऑप्शन्स भरपूर आहेत आणि जेवढे तुम्हाला कंट्री तुम्ही वेगवेगळ्या कंट्री घेतला तर तुम्हाला वेगवेगळा त्यांचा क्रायटेरिया आहे घेण्याचा. आता समजा UK, USA जायचं असेल तर तुम्हाला आयलेट्स द्यावं लागेल. त्यानंतर न्यूझीलंडला जायचं असेल तर OET द्यावं लागेल. त्यानंतर जर्मनीला जायचं असेल तर जर्मन लँग्वेजचा पेपर सेट A आणि सेट B द्यावा लागेल. तुम्हाला अरब कंट्रीमध्ये जर जायचं असेल तर त्यांची एक सेपरेट एक्झाम असते प्रोमेट्रिक. मग हे सेपरेट का करावं लागेल, कारण इथं कंट्रीनुसार त्यांच्या एंट्रन्स एक्झाम बदलतात. सेम पॅकेज बदलतं, फूड अकोमोडेशन सगळंच, हे सगळं बदललं जातं. मग आता जर तुम्ही कंपॅरिझन केला क्लिनिकल सेटिंगमध्ये, तुमचं जर करिअर ऑप्शन बघितला तर सगळ्यात जे मोस्ट कॉमन घेतलं जातं ते प्रायव्हेट. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सेटिंगमध्ये मी जसं सांगितलं मगाशी, तुम्ही जर लाईफ टाईम तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिस दिला तर त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 60,000 ॲट द एज ऑफ रिटायरमेंट तुम्हाला भेटून जाईल. पण ते कसं, तुम्ही स्टार्टिंग तुमचं 20 ते 25,000 किंवा 25K पासून होणार. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही बघितलं तर DMER आहे, DHS आहे, NRHM आहे. DMER म्हणजे काय, जे महाराष्ट्रातले जेवढे सिव्हिल हॉस्पिटल आहेत, जेवढे डिस्ट्रिक्ट लेवलचे हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंट, त्यामध्ये तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स म्हणून जॉब करणं. DHS मध्ये सेम स्टाफ नर्सची पोस्ट आहे. RH हॉस्पिटल, सगळ्या रुरल हॉस्पिटल, तालुका लेवलचे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला DHS मध्ये ॲज अ स्टाफ नर्सची पोस्ट बघायला भेटते. या दोन्हीमध्ये पेमेंट सेम आहे, फक्त एक 2-3 हजारचा, 1,500-2 हजारचा फरक आहे. मग DMER DHS हे स्टाफ नर्स म्हणून तुम्हाला जर तुमच्या घराजवळ जर जॉब भेटली तर ह्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन नाही आहे DMER DHS सारखा. त्यानंतर NRHM मध्ये CHO मध्ये काय आहे, तुम्हाला डॉक्टर प्रिफिक्स, तुम्हाला डॉक्टरच्या सेवा केबिन वगैरे भेटतं. तुम्ही ॲज अ एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून तुम्ही सगळं प्रिस्क्राईब करू शकता, तुम्ही केअर सांगू शकताय तुम्हाला. पण ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागेल CHOला तुम्हाला. यामध्ये सॅलरी किती आहे तर 45,000 राऊंड फिगर. मग ह्यात पण इश्यू येतात भरपूर, सॅलरी लेट होणं किंवा अर्धी सॅलरी होणं. पहिल्यांदा 20,000 क्रेडिट होतात आणि मग त्याच्यानंतर बाकीचे 15-25 असे याच्यात सॅलरीमध्ये क्रेडिट होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय बघितलं जातं, तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर आता बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं फक्त एक सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्टरचं हॉस्पिटल आहे आणि ते आहे आपलं एम्स नागपूरमध्ये. आत्ता नवीन चालू झालेलं आहे, 1-2-3 वर्ष झाली. तर ॲज अ नर्सिंग ऑफिसर आणि नर्सिंग सुपरिटेंडंट जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही इकडं बघू शकताय, एम्सला जाऊ शकता, SGPGI. आणि यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला एंट्रन्स असते, त्यांची रिक्रुटमेंट निघते. परत यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट एक्झाम द्यावी लागेल. MCQ बेस्ड असते, पण डिफिकल्टी लेवल एकदम टफ आहे यामध्ये. त्यानंतर ॲब्रॉडमध्ये जर तुम्ही बघितला तर ॲब्रॉडमध्ये तुम्हाला व्हेरियस कंट्रीज, पहिल्यांदा तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला कोणत्या कंट्रीला जायचं आहे. की असं नाही की बाबा मी OET आयलेट्स दिल्या आणि मग मी कंट्री निवडणार, असं नाही होत इथं. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंट्री कुठली कन्व्हिनियन्स वाटेल ते निवडावं लागेल आणि मग तुम्ही OET द्यायची आहे का आयलेट्स द्यायची आहे का प्रोमेट्रिक द्यायची आहे का जर्मन लँग्वेजचा पेपर द्यायचा आहे ते ठरेल. तर हे झालं टोटल डिटेल व्हिडिओ अबाउट द करिअर इन नर्सिंग. तर हे सगळं झालेलं आहे. यात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय किंवा आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे सेम डोमेननं, इझी नर्सिंग स्टडी, त्यामध्ये तुम्ही मला DM करू शकताय. मी सांगेन मला यामध्ये काय प्रॉब्लेम आला असेल किंवा
एक डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, समजा प्रायव्हेट सेक्टरचं जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, गव्हर्नमेंट सेक्टरचं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं हे तुम्हाला जर काय असेल क्युरी तर तुम्ही विचारू शकताय. स्टेट गव्हर्नमेंटचे कधी एक्झाम वगैरे येतात किंवा सेंट्रल सेक्टरमध्ये एम्स वगैरे आता असतात. आता एम्स बघा तुम्ही, एम्समध्ये वर्षातून 2दा रिक्रुटमेंट निघते. मग याची तुम्हाला रिक्रुटमेंट नोटिफिकेशन कधी येते, काय येतं ते तुम्हाला सगळं त्या पेजवर तुम्हाला कळून जाईल, इंस्टाग्रामवर, इझी नर्सिंग स्टडीवर. सो थँक्यू. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.